नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मगरूर सीमंतीचा थरार कायम. पालघरमध्ये हिट अँड रन सारख्या प्रकार समोर. महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजले असताना हिट अँड रन प्रकरण गाजत असताना सुद्धा ग्रामीण पट्ट्यात कंपनी मालकाची गाडी चालवत अरेरावी. पालघर येथील सातपाटी गावात पालघरमधील निर्नॉन सारख्या नामांकित कंपनीच्या मालकाचे चिरंजीव प्रियेश परमार यांनी काल सातपाटी सर्वोदय ठिकाणी 10च्या सुमारास दुचाकी फरफडत नेल्याची घटना समोर आली आहे. चालक प्रियेश परमार हा आपल्या मित्राला सोडण्यासाठी येत असताना त्यांनी रस्त्यावर चालत असलेल्या दुचाकी स्वारांना हुलकावणी देत तो सातपाटीच्या दिशेने निघाला असताना दुचाकी स्वारांनी सातपाटी येथील सर्वोदयच्या ठिकाणी त्याला थांबून जाब विचारला असताना त्याने अपशब्द वापरले. गाडीची काच खाली केली असता त्यात प्रियेश परमार सह त्याचा मित्र पवन साबळे आणि 2 मुली असल्याचे वास्तविक त्यांना समोर आले. जाब विचारत असताना मालक याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असताना समोर उभ्या असलेल्या दुचाकीस फरफरट 20 फुटावर नेले. कोणतीही जीवितहानी मात्र झाली नसून श्रीमंतीचा माज आणि सध्या महाराष्ट्रात चालू असलेले हिट अँड रनची भयानक परिस्थिती पाहताना ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ गावकरी मागणी करत आहेत. प्रसंगावधान ठिकाणी असलेल्या संजय मेहेर यांनी हकीकत सांगितली आहे. वार्ताहर शुभम पाटील, पालघर तालुका ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 28 साठी. प्रसंगावधान ज्यावेळेस झाला त्यावेळेस तुम्ही होता, तुम्ही काय पाहिलं? आम्ही घरून जेव्हा हे आमच्या गाडीला त्यांनी फुल देऊन जो ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केला तर भावाच्या पोराने ती गाडी घेऊन आला. तो त्या ठिकाणी तो सर्वोदय ठिकाणी तिकडे गाडी ठोकली त्याने आणि तो परत पालघरच्या दिशेने तोंड करून होता. आणि अमय चौधरी ह्याच्या गाडीला पण हुल देऊन अमय चौधरीने ती गाडीसमोर गाडी लावली होती. त्या गाडीला पाडून तो 20 फूट ती गाडी फरकडत नेली आणि आम्हालासुद्धा त्याने मारण्याचा प्रयत्न केला, ताई आणि मला.